नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत, लहान मोठ्यांचे आणि चिमुकल्यांचे सुद्धा। तर बघा, काल हरभरा पेरल्यानंतर म्हटलं 2-2 तास का होणं पण पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण काही ठिकाणी हरभरा हे वरती पडलं, काही ठिकाणी जमिनीत पडलं, तर पूर्ण हरभरा निघलं तर कसं शेवटपर्यंत सुद्धा हरभरा आपलं चांगलं दिसतं आणि उत्पन्न सुद्धा होत असतं। म्हणून ही काळजी आताच घ्यायची। तर बघा, या तुरीत पूर्ण पाईप हे लावून दिले होते, म्हणजे एक जो सट आहे मोटरचा तर 36 नोझल आणि एका मोटरचे 18 नोझल, तर असे 120 पाईप आणि 60 नोझल याच्यातून बाहेर आता घ्यायचे आहेत। आणि जो हरभरा आपण पेरला होता ते शेत बाहेर आहे ना, आता तुरीला पाणी द्यायची काही गरज नाही आणि वाटलंच तर डबल याच्यात पाईप घ्यावा लागतात। तर अशा ड्युट्या आता आमच्या सुरू झाल्या। तर बघा, आम्ही दोघंजण ते नेणार आहेत पाईप पूर्ण 120 आणि मला न्यायचे आहे 60 नोझल। तर हे बाहेर न्यायचे आणि नंतर लावून द्यायचे। तर असे आज करायचे आहेत कामं। खरोखर आता इथून पुढे अशी खूप जिम्मेदारी हे शेतकऱ्याची आहे। कारण पाईप निसटतो की काय, नोझल चांगलं लागतं की नाही आणि लाईट आहे की नाही, असे खूप आता या इथून पुढचे जे दिवस आहेत तर काळजीचे शेतकऱ्याचे आहे। सकाळीच 5ला लाईट येणार, नंतर शेतात येऊन पाहायचं की पाईप सटकतो की काय, रातच्या डबल 10ला लाईट येणार, तर तेव्हासुद्धा असे जनावरांची पण भीती वाटते। परंतु एवढं सगळं असून सुद्धा आमचा शेतकरी मागे हटत नाही आणि शेतात येऊन आपले व्यवस्थित पाईप लागले की नाही, पाणी वाया जातं की नाही हे सुद्धा पाहणार आहे। आणि बघा, आता माझी खूप अशी सवय झाली पाईप वगैरे लावायची, स्प्रिंकलर जोडायची। तर आम्ही दोघंच जण, तर आज 2 माणसंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की इतके पाईप आपल्याला बाहेर टाकायचे। शेतात आलो, बघितलं त्यांची वाट अजून काही आले नाही ना, आता वाजले होते 1, तर म्हटलं चला आता आपणच हे कामं करू। तर मला नंतर शूट केलं जाणार नाही कारण पाईप बाहेर घ्यायचे आहेत, काही नोझलसुद्धा बाहेर घ्यायचे आहेत। तर असेच कामं आमचे आज चालणार आहेत आणि आता लावायचे आम्हाला पाईप। तर बघा, आता हरभऱ्याला पाणी देणंसुद्धा जरुरीचं आहे आणि 2-2 तासातच पाईप पण आपल्याला बदलायचे, कारण जास्त पाणी हरभऱ्याला द्यायचं नाही। फक्त जमिनीत खूप अशी ओल आहे, पण ज्या ठिकाणी दाणा कोरडा पडला, माती पडली का नाही, म्हणून 2-2च तास इकडे हरभऱ्याला पाणी द्यायचं। तर तेच आज करायचं आहे। तर चला मग आता आम्ही पाईप लावून घेतो।
कड्या व्यवस्थित बसल्या नाही तर पाईप निसटायची शक्यता असते आणि रात्रीची जर लाईट असली तर पूर्ण पाणी वाया जातं आणि जे हरभरा असतं तर हरभऱ्यातलं जर पाणी जर निसटलं तर पाईप जर निसटला तर खूप असं नुकसान होत असतं आणि त्या ठिकाणी गाळ बसल्यामुळे हरभरा निघण्यास अडचण येते. म्हणून खूप काळजीनं असा एक पाईप ओढून सुरू होते इकडे स्प्रिंकलर लावणं आणि खरोखर मंडळी अगदी 2च तासात एका मोटरचे आहे 36 नोझल आणि एका मोटरचे आहे 18 नोझल. तर असे आम्ही पाईप हे लावले होते. तर खूप अशी काळजी इकडे पाईप लावण्याची घ्यावं लागते आणि आता तर आमची शेतकऱ्याची सुरू झाली आहे ड्युटी. तर खरोखर मंडळी आता इथून पुढे गहू हरभऱ्याला असं पाणी द्यावं लागतं आणि आजच लावले होते पाईप. तर बघा खूप असं काळजीपूर्वक हे काम करावं लागतं आणि कड्यासुद्धा व्यवस्थित बसवून घ्यावं लागतात. नाही जर बसलं तर ते सुद्धा 2-3 वेळेस पाहावं लागतं. अशी काळजी इकडे शेतकऱ्याला घ्यावं लागत असते. तर हे सुरू आहे आज आमचे पाईप लावणं आणि पूर्ण जवळजवळ सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत हे काम गेलं आणि कसं की तुरीतून पाईप आणणं खूप असं कठीण होतं आणि आमच्या घरच्यांनी अगदी 10-10, 12-12 पाईप हे बाहेर आणले आणि मी आणले होते 9 अशा पद्धतीने आम्ही दोघांनी पूर्ण पाईप इकडे जोडले आणि स्प्रिंकलरसुद्धा लावून दिले आहे. तर बघा इकडे ही जी तुम्हाला लाईन दिसते तर इकडे 18 नोझल आहेत म्हणजे 36 पाईप आणि काही पाईप समजा जवळजवळ 36च्या पेक्षा जास्त पाईप आहेत परंतु नोझल आहेत 18 आणि जी तिकडची तुम्हाला ती लाईन काही चांगल्या प्रकारे दिसत नाही तर ती 36 नोझल 12.5ची मोटर आहे. अशा पद्धतीने आज आम्ही ही मोटर सुरू उद्या करणार आहे परंतु आज हे पाईप लावून दिले कारण हरभरा निघण्यास सुरुवात होऊन जाईल. म्हणून हा जो शेतातील आज व्हिडिओ टाकला होता. पूर्ण काही पाईप वाळताना व्हिडिओ घेतला गेला नाही. जेवढं शूट केलं तेवढंच घेतलं आणि नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला आता हे असे आमच्या कामं करावं लागतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज असे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.